नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशात डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्याबाबत सरकारनं अत्यंत वेगानं पावलं उचलली असून विमुद्रीकरणामुळे 3 वर्षांचं उद्दिष्ट फक्त 7 महिन्यात गाठता आलं असल्याचं मत भारतीय स्टेट बँकेनं व्यक्त केलं आहे. यासंदर्भात बँकेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या 7 महिन्यात देशात 70,000 कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले असल्याचं समोर आलं असून यामुळे ग्राहक किमतीवर आधारित महागाई निर्देशांकात सुमारे 1% घट झाली असल्याचा दावा स्टेट बँकेनं केला आहे. भारतीय संशोधकांनी एका नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. आपल्या आकाशगंगेपासून सुमारे 4 अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दीर्घिकांचा अतिशय घन असा महासमूह भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधला असून त्याला सरस्वती असं नाव दिलं आहे. पुण्यातल्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स आयुकाच्या पुढाकारानं हे संशोधन केल्याचं समोर आलं आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या अत्याधुनिक नेक्स्ट जनरेशन ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क एनजीओटीएन तंत्रज्ञानाचं आज केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते मुंबई इथं उद्घाटन झालं. बीएसएनएलच्या नेटवर्कचं आधुनिकीकरण आणि हायस्पीड ब्रॉडबँड सेवा देशाला प्रदान करत असल्याबद्दल सिन्हा यांनी बीएसएनएलची प्रशंसा केली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं देशातल्या पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वे गाडीचं उद्घाटन झालं. 1600 हॉर्स पॉवरच्या या रेल्वेत विशेष बॅटरी बँक असून याचा रात्रीच्या वेळेस गाडी सुरू ठेवण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. दिल्लीच्या सराय रोहिलाहून हरियाणामधल्या फारुखनगरपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. लातूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, त्यास तात्काळ मान्यता दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबई इथं लातूर जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. कामगार कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे यावेळी उपस्थित होते. लातूर शहरातला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी तसंच महापालिकेनं सर्व कामकाज डिजिटल करावं त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी गोपनीय अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी महापार या वेब पोर्टलचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळ सेवेनं नियुक्त होणाऱ्या गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांसाठी अखिल भारतीय नागरी सेवांप्रमाणे परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवण्यासाठी राज्य सरकार, यशदा आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करारही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागानं हाती घेतलेले उपक्रम पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 8व्या नाट्य ऑलिम्पिकचं यजमानपद भारताला मिळालं आहे. पुढच्या वर्षी 17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल या कालावधीत देशभरातल्या 15 शहरांमध्ये हे नाट्य ऑलिम्पिक होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ महेश शर्मा, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एनएसडीचे अध्यक्ष रतन थियम आणि संचालक डॉ वामन केंद्रे यांनी ही घोषणा केली. 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीत या नाट्य ऑलिम्पिकचं उद्घाटन होणार असून 8 एप्रिलला मुंबईत समारोप होणार आहे. या 2 महिन्यांच्या नाट्य महोत्सवामध्ये 500 नाटकांबरोबर सुमारे 700 कलाकृतींचे प्रयोग केले जातील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबई, सातारा, उस्मानाबाद इथं पाऊस सुरू आहे. नाशिक शहरात काल रात्रीपासून संततधार सुरू असल्यानं गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपत्ती विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकण रेल्वे मार्गावर कणकवली सिंधुदुर्ग दरम्यान बोर्डवे इथं पावसामुळे रुळावर माती आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अद्याप जास्त प्रमाणात पाऊस पडला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात 9.97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लातूर इथं आज शिवसेनेच्या वतीनं अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शहरातल्या गांधी चौकात दहशतवाद्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबाद शहरात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. विविध नियमांचा भंग केल्यानंतर त्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून